आज मी तुमच्याकरता बनवते फ्रूट कस्टर्ड। अगदी अर्धी अर्धी वाटी जरी फळं घेतली तरी हे फ्रूट कस्टर्ड 3 ते 4 जणांकरता आरामात सर्वांना पुरतं। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता फ्रूट कस्टर्ड बनवायला इथे आपल्याला सर्वात पहिले एका पॅन मध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। आता दूध छान गरम झालं की इथे मी घेतली आहे कस्टर्ड पावडर। ह्याच्यामध्ये 1-2 चमचे मी दूध टाकून घेते आणि कस्टर्ड पावडर छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये मी घालून घेते 1/4 कप साखर। ही पण छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये। साखर पूर्ण मेल्ट झाली की आपल्याला कस्टर्ड पावडर मिल्क आहे ते याच्यामध्ये ऍड करायचंय। हे बघा, साखर मेल्ट झाली की आपल्याला याच्यामध्ये घालायचंय कस्टर्ड मिल्क। हे सर्व असं मिक्स करून घ्यायचंय आणि हे आता हळूहळू थिक होणार आहे, कारण का कस्टर्ड पावडर मध्ये कॉर्नफ्लोअर असतं त्याच्यामुळे हे हळूहळू थिक होणार आहे अशा प्रकारे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचंय थोडासा व्हॅनिला एसेन्स। व्हॅनिला एसेन्स मुळे काय होतं ना, एक छान अशी चव येते। आणि थोडंसं केशरचे धागे ते पण टाकून घेऊया। आता हे छान असं मस्त मिक्स झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका बाउल मध्ये थंड व्हायला काढून घेऊया। थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला हे फ्रीज मध्ये 2 तास तरी ठेवायचंय। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फ्रुट्स घालूयात। आता मी 2 तास फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं। हे आता आपण पहिले छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, आपलं कस्टर्ड केवढं मस्त छान चिल्ड झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे फ्रुट्स। तुमच्या आवडीचे फ्रुट्स तुम्ही ते घालू शकता। इथे मी घातलं आहे पेर, त्याचबरोबर ऍपल, त्याचबरोबर चिकू आणि डाळिंब। हे सर्व फ्रुट्स असे मस्त मिक्स करून घ्यायचे। सर्व फ्रुट्स मिक्स केले की याच्यामध्ये लास्टला आपल्याला ऍड करायचंय बनाना। हे पण छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय। आता सर्व फ्रुट्स आपले मिक्स झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये ऍड करते ब्लूबेरी ग्रॅन्युअल्स। हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऍड करू शकता। माझ्याकडे होतं म्हणून मी ऍड करते। ह्याच्यामुळे पण एक टेस्ट आपल्या कस्टर्डला खूप छान अशी येणार आहे। सो मी याच्यामध्ये ऍड करून घेते। हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे। हे बघा, आता आपल्याला कस्टर्डला डेकोरेट करून घ्यायचंय। मी थोडेसे इथे वरतून डाळिंबाचे दाणे टाकून घेते। तुमच्याकडे चेरी असेल तर तुम्ही ते चेरी पण टाकू शकता। थोडेसे याच्यावर असे बनानाचे काप ठेवून घेऊयात, म्हणजे ते दिसायला खूप सुंदर असं दिसतं आपलं कस्टर्ड। किंचितसे ब्लूबेरीचे ग्रॅन्युअल्स आणि थोडेसे केशर वरतून टाकूया। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, हे ऑप्शनल आहे हे टोटली। ही रेसिपी तुम्ही उपवासाला किंवा लंच डिनर नंतर डेझर्ट ऍज अ डेझर्ट पण तुम्ही हे खाऊ शकता। केवढं मस्त आपलं कस्टर्ड झालेलं आहे। आणि हे आता आपल्याला अजून मस्त छान फ्रीज मध्ये चिल करायला ठेवून द्यायचे।